दारू, तंबाखू, गुटखा याप्रमाणेच मुलांचा अजून एक शत्रू आहे आणि तो म्हणजे जंक फूड्स. चिप्स, कुरकुरे, नमकीन, अति प्रोसेस्ड जे फूड आहे हे पण तेवढंच घातक आहे. तुकाराम मुंडे सर, ज्याप्रमाणे तुम्ही आज FDA द्वारे ड्रग्ज आणि फूड कॉन्टॅमिनेशन वरती ऍक्शन घेत आहात, त्याचप्रमाणे यावरतीही लक्ष घालण्याची गरज आहे. त्या जंक फूड्समुळे मुलांमध्ये आज वाढतं डायबिटीसचं प्रमाण, मधुमेहाचं प्रमाण वाढत आहे, त्यांचा रक्तदाब वाढत आहे, लठ्ठपणा वाढत आहे, त्यांची एकाग्रता कमी होत आहे आणि त्यांच्या ज्या हेल्दी फूड हॅबिट्स आहेत त्यापासून आपली मुलं दूर जात आहेत. कारण या जंक फूड्समध्ये असते अतिप्रमाणात मीठ, अतिप्रमाणात साखर, अतिप्रमाणात तेल आणि त्याचा जो कुरकुरेपणा आहे तो, त्याच्यामध्ये ऍड केलेली रंगद्रव्य आणि चव येण्यासाठी ऍड केली जाणारी केमिकल्स, ही आपल्या ब्रेनमध्ये एक जी रिवॉर्ड सिस्टीम असते त्याला स्टिम्युलेट करतात. त्या कंपन्या यांना अशा पद्धतीने बनवतात की ते आपल्या मेंदूमधील डोपामिन अधिक सिक्रेट करतील, आपल्याला एक चांगला अनुभव देतील आणि त्या अनुभवामुळे आपण त्याची परत परत मागणी करू. इनडायरेक्टली जे शुगर आहे, त्यामधील जे मीठ आहे, त्यातला जो क्रंचीनेस आहे, या गोष्टी मुलांना त्या पदार्थाबद्दलची क्रेविंग वाढवतात. एकदा चिप्स खाल्ल्याने संपत नाही, त्याची मागणी परत 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 येते आणि मुलं इनडायरेक्टली त्या गोष्टींवरती जास्त डिपेंडेंट होतात आणि जे हेल्दी आहार आहे ते खाण्यापासून ते दूर जातात. तुम्हालाही जर वाटत असेल की हा व्हिडिओ योग्य आहे तर त्याला फॉरवर्ड करा, जेणेकरून हा व्हिडिओ तुकाराम मुंडे सरांपर्यंत पोहोचेल. आणि मी विनंती करतो तुकाराम मुंडे सरांना की त्यांनी यावरती निर्बंध आणावेत. या ज्या कंपन्या आहेत यांच्यावरती निर्बंध आणावेत. या फूडवरती डिक्लेरेशन यावं, जसं टोबॅकोजन्य पदार्थांवरती डिक्लेरेशन येतं की हे आरोग्यासाठी घातक आहे, हे डिक्लेरेशन त्यावरती यावं. शाळेच्या परिसरातील किंवा शाळेच्या जवळपासच्या दुकानांमध्ये हे फूड विकल्या जाऊ नये यावरती निर्बंध आणावेत, जेणेकरून आपण आपल्या भावी पिढीला वाचवू. तुम्हालाही जर असंच वाटत असेल तर कॉमेंटमध्ये लिहा, सेव्ह इंडियन चिल्ड्रन. धन्यवाद.